हाय ऑल. मागच्या भागामध्ये आपण मॉडर्न अप्रोचनी हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं की हे ट्रान्झॅक्शन मॉडर्न अप्रोच म्हणजे डेबिट क्रेडिट हे ऍसेट लायबिलिटी जो टेबल हा होता मॉडर्न रूलचा, हे वापरून तुम्हाला कसे ट्रान्झॅक्शन फॉर्म करायचे आहे म्हणून. आता याच्याच मध्ये आपण पुढच्या पानावरती बघूयात. त्यांनी दिलेला होता नेक्स्ट प्रॉब्लेम. स्टेट द टाइप्स ऑफ टू अकाउंट्स इन्व्हॉल्ड इन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे खालच्या जे ट्रान्झॅक्शन दिले आहेत त्यामध्ये कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत ते सांगा. त्यांनी इथे बहुतेक उत्तरही दिलेलं होतं आपल्याला. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹70,000 म्हणजे ₹70,000 कॅश ही ऍक्च्युली बिझनेस मध्ये ओनरनी इंट्रोड्यूस केलेली आहे. सोपं आहे ट्रान्झॅक्शन अगदी. याच्यामध्ये दोन झालं, कॅश ही बिझनेस मध्ये आली आणि कुठून आली तर ओनरनी स्वतः गुंतवली म्हणून कॅपिटल अकाउंट हेच दिलेलं आहे ते कॅश आणि कॅपिटल अकाउंट. डिपॉझिटेड कॅश इनटू द बँक ऑफ इंडिया ₹10,000 म्हणजे काय केलं, ₹10,000 बँक ऑफ इंडिया मध्ये जमा केले. कसे जमा केले तर कॅश आपल्याकडे होती, बिझनेसकडे होती, तर ती कॅश घेतली आणि बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये टाकली. तर बँक ऑफ इंडिया कोण आहे? पर्सन आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. तो आपल्याला इन फ्युचर आपलेच पैसे कधी ना कधी देणार आहे. म्हणून काय झालं, याच्यामध्ये दोन अकाउंट इन्व्हॉल्व झाले, बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि दुसरं आहे कॅश अकाउंट. तेच त्यांनी इथे दिलेलं आहे, बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि कॅश अकाउंट. विड्रू कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज 5,500. आता बघा, वरती जे ₹10,000 आपण बँकेमध्ये डिपॉझिट केलेले होते, तर त्यातले आपण काय केलं, दुसऱ्या दिवशी 5,500 हे ऑफिस यूज साठी विड्रॉ केले. पण अजून कुठला खर्च मेन्शन केला नाही, फक्त ₹5,500 आपण कॅश मध्ये काढून आणले आणि आपल्याच ऑफिसच्या पेटी बॉक्स मध्ये ठेवून दिलेले आहे. बँकेतनं काढले आणि ऑफिसच्या पेटी बॉक्स मध्ये ठेवले. आता दोन अकाउंट कोणते इन्व्हॉल्व झाले तर बँक ऑफ इंडियातनं काढले आणि दुसरं कॅश काढली. कसे काढले तर कॅश काढली, कॅश आपली वाढली, म्हणून हेच दोन अकाउंट इथे लिहिलेले आहे. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ₹5,000 म्हणजे 5,000चे गुड्स हे कॅश मध्ये परचेस केलेले आहे. आता काय झालेलं आहे बघा, आपण काय केलेलं आहे, परचेस केलेले आहेत गुड्स, पण कसे केलेले आहेत तर कॅश मध्ये केले आहेत. म्हणजे आपल्याकडनं बिझनेस मधून ऍक्च्युली कॅश गेलेली आहेत आणि माल आला आहे. म्हणून काय झालं, याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या, एक परचेस झाला आणि दुसरं कॅश. मग तेच त्यांनी दिलेलं आहे ते परचेसेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोअर्स ₹6,000 म्हणजे आता हे किरणचं स्टोअर होतं, एक किरण नावाचं एक स्टोअर आहे आणि तिथनं आपण काय केलेलं आहे, 6,000 आपल्याकडे गुड्स परचेस केले आहेत. पण ते समजा आपल्या जवळचं आहे, ओळखीचं आहे, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याला क्रेडिट बेसिसवरती ते दिलेले आहेत, अलाउड केलेले आहेत. म्हणजे तो म्हणाला की ठीक आहे, तुम्ही मला नंतर कधीतरी पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात पैसे द्या, मला चालेल. आता इन फ्युचर आपलं आता तर काही आपल्याकडनं कॅश गेली नाही, पण इन फ्युचर कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला द्यायचेच ना आपल्याला पैसे. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ती एक व्यक्ती इन्व्हॉल्व झाली आणि दुसरं काय झाली, ती इन्व्हॉल्व होती, तिच्याकडनं आपण परचेस केला म्हणून. हेच तिथे दोन अकाउंट क्रिएट होणार. आपलं परचेस अकाउंट एक तयार झालेलं आहे आणि किरण स्टोअर्स त्याचं नाव आलेलं आहे. हेच जर आपण कॅश मध्ये दिले असते तर तिथं कॅश आलं असतं. पुढे आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹3,000. आता इथे कॅश मध्ये आपले गुड्स सोल्ड केले आहे. मग गुड्स सेल केले म्हणजे गुड्स आपल्याकडनं बाहेर गेले आणि गेल्या तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं आहे तर कॅश मिळाली आहे ₹3,000. मग दोन अकाउंट कोणते इन्व्हॉल्व झाले, एक सेल्स झाला, आपल्याकडनं बिझनेस मधनं गुड्स बाहेर गेले, सेल्स झाला. कसे गेले तर सेल होऊन गेले बाहेर ते, म्हणून सेल एक झाला आणि दुसरं त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं तर कॅश मिळालेली आहे, म्हणून कॅश. ते दोन अकाउंट, कॅश आणि सेल्स अकाउंट. गुड सोल्ड टू रोहिणी ₹9,000. आता इथे काही मेन्शन केलेलं नाही की तिच्याकडनं कॅश मिळालीये, इन कॅश, इन बँक, काहीच मेन्शन केलेलं नाही. मग अज्युम करायचं रोहिणी आपल्याला इन फ्युचर एक आठवड्यानी, एक महिन्याभराने पैसे देणार आहेत. मग दोन अकाउंट कोणते इन्व्हॉल्व झाले तर सेल केला आपण, सेल केला, आपल्याकडनं गुड्स केले, कोणाला केला, रोहिणीला केला. रोहिणीने अजून काही आपल्याला कॅश दिलेली नाही, म्हणून रोहिणी आपल्याला इन फ्युचर देणार आहे, म्हणून रोहिणीचं एक अकाउंट क्रिएट होणार. आणि काय देणार आहे, कशाच्या बदल्यात देणार आहे तर आपण सेल केला म्हणून देणार आहे. रोहिणी अकाउंट आणि सेल्स अकाउंट हे दोन इथे क्रिएट होणार. रिसिव्ह डिव्हिडंड ₹4,500. ₹4,500 आपल्याला डिव्हिडंड म्हणून मिळाले.
आता मिळाले म्हणजे कसे मिळाले, तर कॅश मध्ये मिळाले, म्हणजे कॅश हे अकाउंट आलं. आणि का मिळाले आहे, तर डिव्हिडंड मिळाला आहे. आपले कुठेतरी शेअर्स इन्व्हेस्टेड होते आणि त्याच्यावरती आपल्याला डिव्हिडंड मिळाला. फिक्स डिपॉझिट असेल तर इंटरेस्ट मिळतो, शेअर्स असतील तर डिव्हिडंड मिळतो. मग इथे दोन अकाउंट आपले कोणते आले, एक आले कॅश अकाउंट, दुसरं आहे डिव्हिडंड अकाउंट. पेड ऑडिट फीज ₹1000. आपला हा बिझनेसचा खर्च झाला आहे. खर्च झाला आहे, पण कसा झाला आहे, तर ऑडिट फी आपण पे केलेली आहे. ऑडिट फी पे केली आहे, तर कशी पे केली आहे, तर पेड म्हटलेले. पेड म्हटल्या म्हणजे ऍक्च्युली आपण कॅश आपल्याकडनं बाहेर गेलेली आहे. आता ऍक्च्युली जेव्हा जेव्हा आपल्याकडनं कॅश बाहेर जाते, तर तेव्हा तेव्हा मग दोन अकाउंट जे क्रिएट होतील. एक तर तुमचा कॅश अकाउंट होईल, आणि कॅश का गेलेली आहे, तर ऑडिट फी पे केलं म्हणून गेली, म्हणून ऑडिट फीचा एक अकाउंट क्रिएट होईल. तेच त्यांनी इथे दिलेलं आहे. इल्युस्ट्रेशन 2. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. अगदी सोपं आहे तुम्हाला. पर्सनल म्हणजे काय, सगळे जे पर्सन्स, तुम्ही, मी, किंवा आपल्या आजूबाजूला जेवढी सगळी लोक दिसतात, किंवा जेवढी जेवढी स्टोअर्स आहेत, दुकानं आहेत, कंपनीज आहेत, हे सगळे आहेत ते पर्सनल. रिअल अकाउंट, रिअल म्हणजे जे जे डोळ्यांना दिसतं, ज्याला आपण टच करतो, वस्तू सगळ्या अशा रिअल अकाउंट मध्ये येतात. आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, तर सगळे खर्च आणि इन्कम, एक्सपेन्सेस, इन्कम, हे सगळे तुमचे नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. आता बघा, स्टेशनरी हा तुमचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून हा झाला तुमचा नॉमिनल अकाउंट मध्ये. इथे दिसतोय तुम्हाला एक नॉमिनल अकाउंट मध्ये. त्यानंतर महेश, महेश हे नाव आहे, म्हणजे नाव म्हटल्यावरती पर्सन, पर्सन आहे तो, म्हटल्यावरती ते महेश इथे आला. मशिनरी, मशिनरी ही तुमची ऍसेट आहे. मशिनरीला आपण ऍक्च्युली हात लावू शकतो, तिच्यावरती काम करू शकतो, म्हणून ती आहे रिअल आहे, म्हणून ती झाली तुमचं रिअल अकाउंट मध्ये. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट म्हणजे काय असतं, ओनरने स्वतः पैसे गुंतवायचे. ओनर म्हणजे ही सुद्धा एक व्यक्तीच असते, पर्सनच असते, म्हणून ती सुद्धा काय होतं, तर पर्सनल अकाउंटच्या अंडर येतं. लॉस बाय फायर, लॉस बाय फायर म्हणजे नुकसान, बिझनेसचा खर्च, लॉस झाला, खर्च झाला, म्हणून हे झालं तुमच्या नॉमिनल अकाउंट. एक्सपेन्सेस, लॉसेस सगळं इथे येतं नॉमिनल अकाउंट मध्ये. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही सुद्धा एक आर्टिफिशियल पर्सन आहे, कारण का काही लोकांनी एकत्र येऊन ही कॉर्पोरेशन फॉर्म केलेली आहे. तिला चालवणारे सुद्धा काही लोक आहेत, तिचे त्याचे सगळे ओनर सुद्धा त्याची काही लोकच आहेत, ती माणसं. ही आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणजे तिला क्रिएट केलेलं आहे, नाव देऊन रजिस्टर करून तिला एका लॉच्या अंडर क्रिएट केलेलं आहे, म्हणून ही सुद्धा तुमच्या पर्सनल अकाउंटच्या अंडर येते. बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग ही तुम्ही ऍक्च्युली हात लावता, तिथे जाता, चढता, उतरता, बसता तिथे, म्हणून ही रिअल आहे, रिअल आहे, म्हणून तुमच्या रिअल अकाउंट मध्ये आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र ही सुद्धा एक पर्सन आहे, कारण हिला काही लोकांनी एकत्र येऊन फॉर्म केलेली आहे. बँकिंग ऍक्टच्या अंडर तिला रजिस्टर केलेलं आहे, आणि ऍक्च्युली लोकच ही चालवतात, त्याचे ओनर सुद्धा काही लोकच आहेत. आर्टिफिशियली हा पर्सन तयार केलेला आहे, रजिस्टर केलेला आहे, म्हणून हा सुद्धा पर्सनल अकाउंटच्या अंडर येतो. कॉपीराइट्स, कॉपीराइट्स हे जरी डोळ्यांना दिसत नसले तरी एक अग्रीमेंट असतो, त्या अग्रीमेंटच्या बेसिसवरतीच ते तुमच्या पुढे पुढे चालू राहतात, म्हणून हा सुद्धा तुमचा रिअल अकाउंटच्या टाईप मध्येच येतो. ही सुद्धा एक ऍसेटच असते, कारण का जेव्हा तुमच्याकडे कॉपीराइट असतो तेव्हाच तुम्ही त्या बेसिसवरती काही प्रोडक्शन करू शकता, किंवा काही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, म्हणजे हा सुद्धा एक तुमचा ऑन पेपर एक अग्रीमेंट असतो. हा अग्रीमेंट डोळ्यांना दिसतो, म्हणून हा सुद्धा तुमच्या रिअल अकाउंटच्या टाईप मध्ये येतो. रिपेअर, रिपेअर हा काय झाला, बिझनेसचा खर्च, खर्च म्हटल्यावरती तो तुमचा नॉमिनल अकाउंटच्या टाईप मध्ये जातो. लॅपटॉप, लॅपटॉप हा तुमचा बिझनेसचा रिअल आहे, ऍक्च्युली उचलतो, ऑन करतो, ऑफ करतो, यूज करतो, म्हणून हा सुद्धा तुमच्या रिअल अकाउंट टाईप मध्ये जातो. ही सुद्धा ऍसेट असते बिझनेसची. आणि वेजेस, वेजेस म्हणजे तुम्ही वर्करला काही पैसे देता, बिझनेसमध्ये तुम्ही खर्च करता, म्हणून हा सुद्धा तुमचा नॉमिनल अकाउंटच्या टाईप मध्ये येतो. असंच त्यांनी दिलेलं आहे. इल्युस्ट्रेशन 3. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट.
सोपं आहे. कॅश आहे, कॅश ऍक्च्युली आपण टच करतो. जरी ती तुमच्या जीपे मध्ये, गुगल पे मध्ये किंवा कुठेही असली तरी तुम्ही ऍक्च्युली तिला बघू शकता, तिचा बॅलन्स चेक करू शकता. मग ही रिअल अकाउंट कडे येते. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी ही तुमची काय असते तर आउटस्टँडिंग सॅलरी जरी त्यांनी दिलेली असते तरी सॅलरी कुठल्या तरी पर्सनला इन फ्युचर पे करायची असते. म्हणजे तुमचे जे स्टाफ असतो त्यांना काहीतरी नाव असतात, ABCDEF, तर ही ज्या पर्सन्सला तुम्हाला इन फ्युचर द्यायची असतात म्हणून ही पर्सनल अकाउंटच्या अंडर येतात. पण हे जर नुसतं सॅलरी एक्सपेन्सेस लिहिलं असतं तर ते आपण नॉमिनल अकाउंटच्या अंडर येईल. आउटस्टँडिंग सॅलरीचा अर्थ होतो की तुम्हाला इन फ्युचर त्या व्यक्तीला द्यायची आहे. मग त्या व्यक्तीला द्यायची आहे म्हटल्यावरती काय झालं, ते पर्सनला द्यायची आहे म्हणून ते आउटस्टँडिंग सॅलरी पर्सनल अकाउंट मध्ये येते. रोहित अकाउंट, रोहित हा पर्सन आहे म्हणून तो पर्सनल अकाउंटच्या अंडर येतो. फर्निचर, फर्निचर हे तुम्ही ऍक्च्युली त्याला टच करू शकता. फर्निचर, फर्निचरला ऍक्च्युली तुम्ही टच करू शकता, ते इथून उचलून दुसरीकडे ठेवू शकता म्हणून हा सुद्धा रिअल अकाउंटच्या टाईपमध्ये. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही सुद्धा एक आर्टिफिशियल पर्सन आहे. ऑन पेपर ही रजिस्टर केलेली आहे एका लॉच्या अंडर. काही लोकांनी एकत्र येऊन ती फॉर्म केलेली आहे, लोक चालवतात ही लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून ही तुमच्या पर्सनल अकाउंटच्या अंडर. कॉर्पोरेशन हा वर्ड आला की लक्षात ठेवा काय, प्रायव्हेट कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, ट्रस्ट किंवा एखादी युनियन किंवा कुठलीही गव्हर्नमेंटची अथॉरिटी, हे सगळे जे असतात ना हे सगळे एका लॉच्या अंडर रजिस्टर केलेले असतात. आर्टिफिशियली क्रिएटेड पर्सन असतात. हे लोकांनी एकत्र येऊन हा माणूस तयार केलेला असतो, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, म्हणून हा सगळे तुम्हाला पर्सनल अकाउंटच्या अंडर जातात. गुडविल, गुडविल हे काय असतं, तुम्हाला एखाद्या तुमच्या बिझनेसचं एक रेप्युटेशन क्रिएट झालेलं असतं. रेप्युटेशन म्हणजे तुमच्या बिझनेसचं तुमचं नाव, ब्रँड एक क्रिएट झालेलं असतं. हे जे गुडविल असतं ना, हे गुडविल हे तुमच्या रिअल अकाउंटच्या, कारण का त्या नावावरनच लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, तुमचा सेल होतो, तुमचा बिझनेसचा ग्रो होतो, म्हणून हा सुद्धा तुमच्या रिअल अकाउंटच्या टाईप मध्येच येतो. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स जो असतो ना हा तुम्हाला इन्शुरन्स कॉर्पोरेशनला इन फ्युचर द्यायचा असतो. सॉरी, तुम्ही ऑलरेडी दिलेला असतो, ऍडव्हान्स मध्ये दिलेला असतो. म्हणजे हा बेनिफिट जो असतो ना इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडनं तुम्ही एन्जॉय करणार असतं. मग हे इन्शुरन्स कॉर्पोरेशन काय आहे, ही आहे पर्सनल अकाउंट. मग हिच्याशी रिलेटेड आउटस्टँडिंग असो किंवा प्रीपेड असो, हे दोन्ही तुमचे पर्सनल अकाउंटचे संडे. ट्रेडमार्क, ट्रेडमार्क हा सुद्धा तुम्हाला तुमचा राईट असतो बिझनेसचा की तुम्ही त्या ट्रेडमार्कच्या अंडर तुम्हीच तो मार्क लावायचा, तुमचा लोगो लावायचा आणि तुम्ही बिझनेसचे गुड्स विकायचे. मग हा जो ट्रेडमार्क असतो हा तुम्हाला ऍक्च्युली दिसत असतो, हा ट्रेडमार्क सुद्धा तुमच्या रिअल अकाउंटच्या अंडर येतो. कमिशन, कमिशन हे दिलं असो किंवा घेतलं असो, हे दोन्ही जे आहे, खर्च असो, इन्कम आहे किंवा एक्सपेन्सेस दोन्ही असलं कमिशन तरी ते तुमच्या नॉमिनल अकाउंटच्या टाईपमध्ये येतं. लोन अकाउंट, लोन अकाउंट म्हणजे काय तर कुठल्या तरी बँकेकडनं, कुठल्या तरी माणसाकडून, कुठल्या तरी व्यक्तीकडनं तुम्ही प्रायव्हेट कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, पर्सन कडनं घेतलेलं आहे. म्हणजे इन फ्युचर तुम्हाला एका पर्सनलाच द्यायचं आहे म्हणून हे काय होतं, हे नेहमी पर्सनल अकाउंटच्या अंडर. ड्रॉइंग्स अकाउंट, जसं कॅपिटल असतं ओनरचं तसंच ड्रॉइंग्स पण ओनरच असतं म्हणून हे सुद्धा पर्सनल अकाउंटच्याच अंडर येतं. आणि इंटरेस्ट, इंटरेस्ट हे तुमचं काय आहे, बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे किंवा इन्कम आहे म्हणून हे सुद्धा तुमचं काय होतं तर पर्सनल नॉमिनल अकाउंटच्याच अंडर येतं, बिझनेसचा एक्सपेन्सेस आणि इन्कम म्हणून. असंच त्यांनी तुम्हाला सोपा एक इलिस्ट्रेशन फॉर दिलंय. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर द ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेन्सेस. प्रीपेड रेंट, रेंट प्रीपेड आहे म्हणजे काय केलंय, ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवलेलं. आता कुठल्या तरी व्यक्तीलाच हे आपण ऍडव्हान्स मध्ये देतो, कोणतरी ओनरच असतो ना त्या प्रॉपर्टीचा आणि त्याला आपण रेंट देतो. हे प्रीपेड रेंट सुद्धा तुमचं काय होतं तर, अच्छा हे तुम्हाला इथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या बेसिक बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हालाही इंटरव्ह्यू मध्ये असे सोपे सोपे छोटे छोटे प्रश्न विचारले तर तुम्हालाही नक्की उत्तर देता येतील. ज्ञान हे दिल्याने वाढतं, तेव्हा नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर एक अकाउंट तुमचं पण इथे क्रिएट करा चॅनलला सबस्क्राईब करून आणि
कमेंटमध्ये मला तुम्हाला एखादा नवीन टॉपिक हवा असेल तर सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती येईन. थँक यू. बाय.